आता सध्या मान विधानसभेमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. काय वाटतं कोण होईल आमदार आपल्याजवळ? राजकीय घमासान राहणार इलेक्शन म्हणल्यावर, परंतु जयभाऊंचं जे काम आहे गेल्या 15 वर्षातलं, त्यात जयभाऊ नक्कीच यशस्वी होणार आहेत. कारण लोकांच्या मनात विकास कामाचा जो ठसा उमटलेला आहे तो अतिशय चांगला परिणामकारक असून ह्या इलेक्शनमध्ये काम फार महत्त्वाचं ठरलेलं आहे. गेल्या वेळेच्या इलेक्शनमध्ये जातीपातीच्या राजकारण होतं, पण ह्यावेळी विकास काम हा खरा मुद्दा आहे. आणि जयभाऊंना जनतेचा आशीर्वाद आहेच, पण त्याबरोबर देव आणि देवेंद्रही पण त्यांच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्टीत निधी आणताना त्यांच्या जीवावर जेव्हा भेटलं तेव्हा देव त्यांच्या मदतीला धावला, जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळाला. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून कोट्यवधी रुपयाचा निधी मान तालुका खटाव तालुक्यात आला आणि त्यातून खूप मोठी विकास कामं झाली. आमच्या म्हसवडसारख्या भागात तर आता एक मोठी सिटी बनणार आहे, कारण कॉरिडॉर होतोय आणि त्या माध्यमातून 25-30 हजार युवकांना काम मिळेल. सगळ्यांना प्रत्येक घटकाला समाजातलं काम मिळणार आहे. व्यापार धंदा वाढणार आहे. पाणी आल्यामुळं समृद्धी आलेली आहे. सगळ्या माणसांच्या खिशात आता पैसा खुळखुळू लागला आहे. लाडक्या बहिणीसारखी योजना आल्यामुळं महिलांचा सन्मान झालाच, त्याबरोबर किरकोळ गोष्टीसाठी जो पैसा मागायला लागत होता घरात, तो न मागता आता त्यांच्या स्वतंत्रपणे ते खरेदी करू शकतात छोट्या मोठ्या गोष्टी. त्यामुळे एक आत्मसन्मान त्यांना मिळालेला आहे. आता त्यातच अजून घोषणा केलेली की 2100 रुपये देण्याची अतिशय चांगली बाब आहे. माझं तर मत आहे 3000 पर्यंत ही रक्कम जावी आणि त्यांना एक सन्मानजनक त्यांच्याबद्दल एक सन्मान महिलांना देण्याबाबत जो हा युती सरकारनं निर्णय घेतलाय त्यामुळे खूप खूप त्यांना धन्यवाद आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवत भाऊ सतत असतातच, पण जी मोठी विकास कामं आहेत ते आम्ही आतापर्यंत बघत आलोय की यशवंतराव चव्हाणापासून शरद पवारापासून सगळ्यांनी फक्त मतं नेली इथून पाण्याचं राजकारण करून. मग 15 वर्षात पाणी आणणारा माणूस, पिढ्याने पिढ्या न देणारा माणूस आणि न देणारा पक्ष, न देणारी माणसं आणि 15 वर्षात पाणी आणणं हे खूप महत्वाचं काम जयभाऊन केलेलं आहे. 15 वर्ष पाणी आणायला लागले, पण त्यामागं 12,500 कोटीचा निधी उपलब्ध करून आणला. हे फार मोठं काम भाऊने केलेलं आहे. त्याबरोबरच आता त्यांनी विजन आणि एक लोकात ठामपणे एक भावना आहे की जे भाऊ बोलतात ते काम करतात. त्यामुळं आता जे त्यांनी हातात घेतलेलं काम आहे या पुढचं काही शैक्षणिक हब किंवा शैक्षणिक जे जे काय काय लागतं शिक्षणासाठी ते इथं निर्माण करायचं, औद्योगिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करायचं, म्हणजे औद्योगिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती करायची त्यांनी ठरवली आहे. ज्याप्रमाणे जलक्रांती झाली त्याप्रमाणेच त्या दोन्ही गोष्टी होतील असा सगळ्यांना मान खटावासींना ठाम विश्वास आहे. त्यामुळं यावेळेचं जे इलेक्शन आहे हे एकतर्फी होतंय का असं वाटतंय मला. आता मसवड कॉरिडॉर विषयी तुम्ही बोलला. मसवड कॉरिडॉर विषयी विरोधकांकडून सांगितलं जातं की ही खोटे आश्वासन आहेत वगैरे, त्याच्याबद्दल काय सांगा? आता मसवड कॉरिडॉरबद्दल आधी खूप वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या आणि त्यानंतर आम्ही प्रत्येक माणसाची त्यातल्या त्या बोललो. आता काल परवा दिवशी जे त्या कॉरिडॉर विरोधी संघटनेचे देवीदास मासाळ म्हणून वकील आहेत त्यांच्याशी मी बोललो. ते म्हणले काय नाही, आमची बागायत जमीन राहत असेल तर आमचा भावना पाठिंबा आहे, जाहीर पाठिंबा आहे म्हणून सांगितलं. म्हणजे असं लोकात बदल होत चाललाय. आता त्या पहिल्यांदा विरोध होता ठाम, त्यांना गैरसमज झाला की आपली सगळीच जमीन चालली आता मग आपण काय होणार. भाऊनी त्यांना आश्वासित केलंय की तुमची बागायत जमीन राहील आणि जाणाऱ्या जमिनीला चांगल्यापैकी जर रक्कम आली तर कुणाचीही ना नाही. मसवड भागात काय समस्या येतात आता सध्या? मसवड भागात जी पिण्याच्या पाण्याची समस्या होती, 15-15 दिवस पाणी येत नव्हतं, त्यासाठी जी आता 70 कोटीची योजना आणली भाऊने, त्यामुळे 24 तास पाणी राहणार आहे. महत्वाचा पाण्याचाच प्रश्न असतो. नागरीकरण जिथं असतंय तिथं पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा असतो आणि तो प्रश्न सोडवण्याचा भाऊनी गेल्या 5 वर्षापूर्वी प्रयत्न केला होता आणि त्यानंतरही आता चांगले आता भुयारी गटारची योजना आमच्या मसवडला होते. स्वच्छता, पाणी, लाईट ही महत्वाचं असतं. आता लाईटच्या बाबतीत तर अमित शहा सारख्या माणसाने सुद्धा त्यांचं कौतुक केलं.
तिथं मग आम्ही आता काय बोलायचं. आता मसवड जी भाग आहे आणि पंचक्रोश आहे ते आमदार जयकुमार गोरेंचं पहिल्यापासूनच बालेकिल्ला राहिला. बरोबर आहे. मग आता लीड काय काय असेल या साधारण निवडणुकीत? आमचं म्हणणं आहे की 5,500-6 हजारापर्यंत आम्ही लीड देऊ. ओके, पण विरोधक पण त्याच ताकदीनं प्रचार करतायत. हा, त्यांचं काम आहे ना. लोकशाहीत सगळ्याला प्रचार करण्याचं आणि मत मागण्याचा अधिकार आहे. पण इथला मतदार सुज्ञ आहे, विचार करणार आहे. त्यामुळं दरवेळी भाऊला सातत्यानं पाठबळ देण्याचं काम इथल्या मतदारांनी केलेलं आहे. आता जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे ते पण भाजपला पाठिंबा देतील किंवा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत. तर ते आणि जयकुमार गोरे दोघं एकत्र आल्यावर काय मताधिक्य असेल? हा, अजून निश्चितपणाने मताधिक्य वाढणार आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. विरोधी पक्षाची उमेदवारी प्रभाकर देशमुखांना न देणं ही त्या पक्षाची चूक आहे का? निश्चित. कारण ज्या माणसाने 5 वर्ष सातत्यानं राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा चांगल्या पद्धतीने तर त्याने काम उभा केलं, वेळोवेळी संघर्ष केला, म्हणजे त्या माणसालाच तिकीट मिळायला पाहिजे होतं, देशमुख साहेबांनाच तिकीट मिळायला पाहिजे होतं खरं म्हणजे. हा त्यांचा खूप मोठा अन्याय झाला आहे आणि हा अन्याय त्यांचे कार्यकर्ते सहन करतील सहजासहजी असं मला वाटत नाही. आणि लोकांत सुद्धा चीड निर्माण झाली त्यामुळं, आणि त्याचा परिणाम जयाबाबांचं मतदान वाढण्यात, टक्केवारी वाढण्यातच होणार आहे. मेन दोन उमेदवार काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे या दोघांमध्ये. तर प्रभाकर घारगे यांच्याबद्दल तुमचं काय मत? एक विकासात्मक चेहरा आहे, जे तसं म्हणायला गेलं तर ते खटाव तालुक्यातून विचार केला तर ते सहकार महर्षीच आहेत. थोडक्यात सहकारात खूप मोठं त्यांचं योगदान आहे गेले 25 वर्ष. खटाव तालुक्यातून त्यांना जास्त मताधिक्य मिळेल का? 100% भेटेल. त्याचं कारण काय? कारण की त्यांचा खटाव तालुक्यात असलेला जो जनसंपर्क आहे, त्यांनी लोकांच्या नड्याअडचणीला निम्या रात्रीचं गेलं तर त्यांनी जे नाही का त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे, सुसंस्कृत भाषा, राहणीमान आणि लोकांना एक मदत करायची जी दानत आहे आणि त्यांचे एक विचार. मानमध्ये काय परिस्थिती? मानमध्ये पण चांगलं मतदान होईल त्यांना. कारण मानमध्ये पण त्यांनी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेतून तिचे सातारा सांगलीचे विधान परिषद सदस्य होते त्यावेळेस त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. वाड्या वस्त्यांवर पोचलेले आहेत. आता सुद्धा त्यांच्या मागं लोकांचा सहभाग बघता चांगला आहे. पण बऱ्यापैकी मान तालुक्यातली लोक त्यांना ओळखत नाही असं पण म्हणतात. आता काय काय विषय काय होतो की राजकारणात 2 विचार असतात आणि आता काय लोकांना इगो पण असतो नाही का, एक काहीतरी खाली दाखवायचं म्हणून बोललं जात. असं ओळखत नाही मला तर कुठं असं जाणवलं नाही. मी पण मतदारसंघात फिरतो, आमच्या गावात फिरतो. हा, मान मधील महाविकास आघाडीचे नेते एक दिलानं काम करतील काय वाटतं? 100% करतील. म्हणजे प्रभाकर देशमुखांना तिकीट नाकारलं आणि प्रभाकर घारगे साहेबांना दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? 100% काय लोकांना कार्यकर्त्यांना मनात एक खंत राहते ना, आपण नेत्यासाठी पळलोय 5 वर्ष काय ग्रामपंचायती असतील, सोसायटी असतील, इतर निवडणुका, तिथं निश्चितच आमचे नेते प्रभाकर देशमुख साहेब यांनी खूप एफर्ट्स घेतले होते, खूप कष्ट घेतलं होतं. आणि तसं म्हणायला गेलं तर देशमुख साहेबांनीच सांगितले, सगळ्यांना मोटिवेट केले. जे डिमोटिवेट झाले कार्यकर्ते सगळे, त्यांना सगळ्यांना देशमुख साहेबांनी सांगितलं की आपल्याला प्रामाणिकपणे काम करून मी उभा आहे असं धरून काम करायचं आहे. मी प्रभाकर देशमुख उभा आहेत असं म्हणून सन्मान्य प्रभाकरजी घारगे साहेबांचं काम करायचं आहे आणि त्यांना निवडूनच आणायचं आहे. सगळी जबाबदारी प्रभाकर देशमुख साहेबांनी घेतलेली आहे. किती काय केलं कार्यकर्त्यांच्या मनात खंत राहणार नाही, देशमुख साहेब ती खंत काढतील 100%. हा, तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना, मला सगळ्यांना बोलून सांगितलं की नाही का आपल्याला करायचं आहे. आता तेवढे 2 दिवस तो माहोल राहतोच ना, एकदम काय घटना घडली किंवा सडनली एखादा निर्णय चेंज झाला. अगोदर देशमुख साहेबांचं आदल्या रात्री नाव घेतलं, दुसऱ्या दिवशी विड्रॉ करावं लागलं. ह्या राजकारणात घडामोडी महाराष्ट्रात गेला बऱ्याच मतदारसंघात घडलेल्या आहेत. आपण पाटणचं उदाहरण घेतलं तर सत्यजितदादांना तिकीट मिळणार अचानक हर्षदादांचं नाव घेतलं पुढं, कळतंय का? मसवड पण तसं इथं केलं नाही, इथं तिरंगी होऊन दिली नाही. मसवड ही जी एरिया आहे, मसवड पंचक्रोश, हा. त्या भागात आमदार गोरेंचं पहिल्यापासून वर्चस्व राहिलं. आता तुम्ही मताधिक्य किती देणार घारगे नाही, साहेबांना? निश्चित सन्मान्य आमदारांचं इथं 15 वर्ष त्यांना ह्या भागाने खूप मतदान दिलेलं आहे. जास्तीत जास्त मतदान ह्या मसवडने दिलेलं आहे. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. 15 वर्ष झालेत त्याला, 3 टर्मला दिलेला आहे. आणि यंदाची परिस्थिती बघता इतकं जर वेळेस इतकं मताधिक्य तुम्ही लोकसभेला जर बघितलं असेल तर एवढं मताधिक्य नाही आहे. लोकसभेला गेल्या वेळेस आमचं 49,004,000 आसपासचं जे लीड होतं, आता ते 3,000वर आलं आणि अजून ते कमीच होईल, पण वाढणार नाही.
मसवड नगर पंचायतीच्या हद्दीत लोकांना पाणी बऱ्याच दिवस मिळत नाही, त्याच्याबद्दल काय वाटतं? तो प्रशासनाचा विषय आहे की प्रशासन तिथं कमी पडते की ते 15-15 दिवसांनी इथं आमच्या इथं आया बहिणी ओरडत असतात का तर पाणी खरंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी गार्गे साहेब काय करतात काय वाटतं? 100% गार्गे साहेब. आणि आता तर येणाऱ्या काळात केंद्र शासनाचं राज्य शासन हे पूर्ण वेळ पाण्यासाठी पहिली प्रायोरिटी त्यांची पाणी आहे. जसं की मसवडमध्ये रस्ते अजून दुसऱ्या काय समस्या? मसवडमध्ये म्हणाल तर ही स्वच्छतेची सगळ्यात मोठी समस्या आहे. जिथले ठेके आहेत वारंवार एकाच कंपनीला दिले जातात, मग ते का दिले जातात हे काय कळत नाही. आणि स्थानिक इतर रजिस्ट्रेशन असून सुद्धा बाहेरच्या लोकांना का कामं दिली जातात हे जे का आम्हाला गुपित अजून कळलेलं नाही लोकांना इथल्या. तुमचे निरीक्षक उत्तमराव जानकर अजून हे प्रचारात कुठं दिसत नाही. कसं आहे सन्मान्य उत्तम म्हणजे मला एवढी काही माहिती नाही त्यांच्याविषयी, पण म्हणजे ह्या वरिष्ठांबद्दल. पण सन्मान्य उत्तमराव जानकर हे आता माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. आणि माळशिरस हा मतदारसंघ तसा त्यांच्या विचाराचा आहे तर आहे, तुतारीचं वातावरण तिथंही आहे, पण मतदारसंघ खूप मोठा आहे आणि ते भाजपचा उमेदवाराला जी वरून ताकद गेली आहे त्या संदर्भात त्यांना तिथं स्वतःचा गड राखणं महत्वाचं आहे. तर ते येणार जायचं आहे तिकडे.